केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला। त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे विभागाला जवळपास 23,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। यातून अनेक विकास कामे होणार आहेत। रेल्वे सुकर कशी होईल याचा प्रयत्न केलेला आहे। आपण आहोत सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर। आपण पाहू शकतो की रेल्वे स्थानक जे आहे ते कशा पद्धतीने सुसज्ज आणि स्वच्छ केलेलं आहे। एकंदरीतच हा जो सोलापूर आहे ते कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर आहे, त्यामुळे याला अत्यंत महत्व आहे। एकंदरीतच हे जे अर्थसंकल्प आहे ते 23,926 कोटी रुपयाचा आहे। मुंबई पुणे व पुणे हैदराबाद अशा 2 बुलेट ट्रेनचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पुणे मुंबई प्रवासादरम्यान 28 तासाचा असून पुणे ते हैदराबाद हा प्रवास 1 तास 55 मिनिटाचा असणार आहे। 5 मिनिटाचा सोलापूरला थांबा मिळावा अशी मागणी सोलापूर शहरातील विविध जे संस्था आहेत, संघटना आहेत, व्यापारी आहेत यांच्या वतीने होत आहे। एकंदरीत हे जे हाय स्पीड ट्रेन आहे याच्या माध्यमातून आयटी इंजिनियर्स, उद्योजक, व्यापारी, इतर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या सुविधा मिळणार आहेत। अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला पुणे हैदराबाद हाय स्पीडचा हा जो मार्ग असणार आहे तो सोलापूर मार्गे जाणार असून या माध्यमातून सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा। सोलापुरातील व्यापारी जे आहेत याच पद्धतीने जे सर्वसामान्य आयटी क्षेत्रातील नागरिक आहेत त्यांना याचा फायदा व्हावा आणि या माध्यमातून हैदराबाद आणि सोलापूरची जी नाळ जोडलेली आहे त्या माध्यमातून इथे जे तेलंगणा आणि आंध्र भागातील जे नागरिक राहतात त्यांनाही हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही मागणी करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आहेत पत्रकार तथा सोलापूरकर म्हणून ज्यांनी मागणी केलेली आहे ते वेणुगोपाल गाडी आहेत। काय सांगाल सर, काय मागणी आहे? नमस्कार। केंद्र सरकारने पुणे टू हैदराबाद हाय स्पीड रेल्वे बुलेट ट्रेनची घोषणा केलेली आहे। याचा निश्चितच सोलापूरला आगामी काळात फायदा होणार आहे। याचं कारण असे की सोलापुरात जे 5 लाख सुमारे तेलुगू लोक आहेत ते मूळ तेलंगणाचे आहेत। ते आपल्या गावी मूळ गावी हैदराबादला पर्यटनाला तसेच विविध तीर्थक्षेत्र जाण्यासाठी नेहमी हैदराबादला जात असतात। त्यांना आता रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे 6 ते 7 तासांचा आणि एसटीने प्रवास करण्यासाठी 8 तासांचा अवधी लागतो। या नवीन ट्रेनमुळे अवघ्या 1 तासात त्यांना हैदराबादला जाणे शक्य होणार आहे आणि ही एक मोठी उपलब्धी ठरणार आहे। फक्त या रेल्वेला सोलापुरात 5 मिनिटाचा थांबा आवश्यक आहे। तो मिळाल्यास आपल्याला कमी कालावधीत हैदराबाद जाणे शक्य होणार आहे। उद्योग व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथे उद्योगधंदे या संदर्भात सुद्धा या ट्रेनचा खूप मोठा फायदा सोलापूरला होणार आहे आणि रेल्वेमुळे विमान सेवेमुळे सोलापूरवरून बेंगलोर असेल, गोवा, मुंबई आता विमान सेवा सुरू झाल्यामुळे एक मोठी उपलब्धी झालेली आहे। भविष्यात तिरुपतीला देखील होणार आहे सेवा। त्यामुळे या सर्व सेवांचा विचार करता आगामी काळात सोलापुरातून कुठेही वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांना जोडणं अगदी सहज शक्य, सुलभ झालेलं आहे आणि वेळेची मोठी बचत होणार आहे आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी देखील याचा खूप मोठा फायदा सोलापूरला होणार आहे। एकंदरीतच सोलापूर शहरात जे उद्योजक आहेत, युवक आहेत, आयटी क्षेत्रातील विद्यार्थी आहेत, यासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातून सोलापुरात वास्तव्य करण्यास आलेले जे नागरिक आहेत त्यांना येण्यासाठी ही जी बुलेट ट्रेन आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। सोलापूरकरांच्या वतीनं सोलापूरमध्ये 5 मिनिटाचा थांबा मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।